उद्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. मात्र सरकारने मागच्या काळात काय घोषणा केल्या आहे, शेतकऱ्यांची जे नुकसान झालेलं आहे ती मदतीची आणखी पूर्तता झाली नाही. त्याबद्दल शेतकऱ्यांचे नेमकं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण वाशिमच्या शेतकऱ्याशी मत जाणून घेतोय. वाशिमच्या शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतंय, ते सरकारप्रती त्यांनी काय घोषणा करायला पाहिजेत, काय द्यायला पाहिजेत हे जाणून घेण्यासाठी आपण शेतकऱ्याशी बोलतोय. दादा मला सांगा नेमकं काय मागणी आहे सरकार? सरकारच्या घोषणा म्हणजे खुदा पहाड निकला चिवाचे, मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या आणि अंमलबजावणी शून्य करायची. त्यांनी 18,500 रुपयाची हेक्टरी घोषणा केली. त्यातल्या 18,500 रुपयाचा मला एक तरी शेतकरी दाखवा वाशिम जिल्ह्यात त्याला 18,500 रुपये हेक्टरी मिळालेले आहेत. 18,500चं नुकसान आहे. आमचे दोनदा दुबार पेरणी झाली, तिबार पेरणी झाली. सोयाबीन सारख्या पिकाला धरलं तर एकरी 22-23 रुपये खर्च येतो आणि एकरी चार पोते ॲव्हरेज झाला. 4,000 भाव, 4 पोत्याला किती होऊन राहिले पैसे? 16,000 रुपये. वरचे नुकसान भरपाई कोणी भरपाई करून द्यायची. आणि आज आपण बघायला गेलो तर महागाईच्या प्रमाणात 1200 रुपयाचं जे खताचं पोतं होतं 20-0-13 आज रोजी 1500 रुपयाचं आहे. 10-26-चं पोतं 1600 रुपयाचं पोतं आज रोजी 2100 रुपयाचं आहे. आता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब, जिल्ह्याचे कृषी मंत्री आहेत, आपल्या राज्याचे कृषी मंत्री आहेत, त्यांच्याकडून आमच्या खूप प्रमाणात अपेक्षा आहेत. आज रोजी जिल्ह्यात कुठं कोणत्या दुकानात गेलं तुम्ही युरियाचा तुटवडा एवढ्या प्रमाणात आहे, कोणत्या दुकानात दाना युरियाचा दानाही पण नाहीये. आणि आपण कृषी विभागातल्या अधिकाऱ्याकडे गेलं, त्यांना विचारलं की बा आम्हाला युरिया पाहिजे, ते सांगतात फलाना दुकानावर युरिया, या दुकानावर युरिया आहे. तर युरिया कुठल्या दुकानावर नाहीये आणि ते युरिया सोबत असले तर लिंकिंग देऊन राहिले. तर जेवढे दुकान आहेत शेतकऱ्याच्या मुळाचीच दुकान आहे ती. तर काही लोक करतात बा, कृषी अधिकारी म्हणतात तुम्ही त्यांची तक्रार द्या. तक्रार कशी द्यायची? तुम्ही सरळ कंपन्यांना सांगा त्याच्यासोबत लिंकिंग देऊ नका. त्यासोबत सांगतात ते सल्फर न्या की 700 रुपयाचं, कोण म्हणते 19-19 न्या, कोण म्हणते 24-24 न्या. तर शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची लिंकिंग नसली पाहिजे आणि ताबडतोब युरिया भेटला पाहिजे. आता तरी सध्या युरियाचं खूप मोठ्या प्रमाणात काम असून गहू आमचे ओलितावर आहेत सध्या. गव्हाला युरियाची खूप गरज आहे, हरभऱ्या पिकाला युरियाची गरज आहे. आणि आता वाशिम जिल्ह्यात कुठे जरी गेले तुम्ही युरिया तुम्हाला कुठेच मिळणार नाही. खतं उपलब्ध नाही अशी शेतकऱ्याचं इथे मागणी आहे की येत्या काळात खतं उपलब्ध नाही. दादा मला सांगा तुमची काय मागणी आहे? या वर्षी राज्यामध्ये अतिरिक्त पर्जन्यमान झालं हे मान्य केलं आणि अतिरिक्त पर्जन्यमानामुळे नुकसान झाले. त्यानंतर सरकारने जी मदत जाहीर केली होती जिरायती भागासाठी 18,500 रुपये प्रति हेक्टरी, हे कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेली नाही. नैसर्गिक शेतकऱ्यांचं नुकसान जर झालं तर त्याला जोखीम म्हणून केंद्र सरकारने पीक विमा योजना लागू केली, परंतु या पीक विमा योजनेचा सुद्धा काही शेतकऱ्यांना लाभ होणार नाही, कारण नैसर्गिक आपत्तीतून याचे निकष बदललेले आहेत. म्हणून शेतकरी या नात्यानं मागणी आहे की नैसर्गिक आपत्तीमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये जे काही आता अधिवेशन होत आहे विदर्भामध्ये, त्या आमदारांनी हा प्रश्न लावून धरला पाहिजे की हे निकष न बदलता शेतकऱ्यांना विमा मिळाला पाहिजे. कुठेही देवेंद्र फडणवीस साहेब आपले सांगतात, राज्याचे मुख्यमंत्री, शेतकऱ्यांनी एक दाना सुद्धा हमी भावापेक्षा कमी दरामध्ये विकू नये, परंतु एकही नाफेडचं केंद्र शेतकऱ्याचा शेतमाल घेण्यासाठी तयार म्हणजे घ्यायला सुरुवात त्यांनी केलेली नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्याची फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे. आणि विदर्भाच्या भूमीमध्ये जे आंदोलन होत आहे तर कापसाची आयात केली, तूर डाळीची आयात केली, त्याच्यामुळे हमी दर पडलेले आहेत. त्याच्यामुळे हमी दरानं एकीकडे खरेदी होत नाही, एकीकडे विमा मिळत नाही, एकीकडे कर्जमुक्त होत नाही, एकीकडे दिलेले जी मदत आहे ती खात्यामध्ये जमा होत नाही. एकंदरीतच फक्त बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी असं सगळं चालू आहे. आणि राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या दर दिवशी 7 आणि 8 आत्महत्या होत आहेत. याची कुठंतरी आमदारांनी दखल घ्यायला पाहिजेत असं आमचं शेतकरी म्हणून मत आहे. एकूणच शेतकऱ्याला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नाही. दादा मला सांगा काय स्थिती आहे? तुम्हाला जी घोषणा दिली, सरकारने जे आश्वासन दिले, काय त्याची पूर्तता झाली आहे का? सरकार हे निस्ता घोषणा देते आणि शेतकऱ्याला वोटिंग पुरता उपयोग करून घेते. निवडून आल्याच्या नंतर जे आश्वासनं दिले हे पूर्ण काही करत नाही. आता ऑनलाईन पद्धतीनं जर तुम्ही मागाय गेले काही बी वस्तू, तर प्रत्येक वस्तू घरपरत ऑनलाईन भेटते. पण शेतकऱ्याला जर काही मागाय गेलं ऑनलाईन तर शेतकऱ्याला काही मिळत नाही. दुकानावर गेलं तर दुकानावर मिळत नाही. तिथं जर काही घ्याय गेलो तर त्याला लाईन मध्ये लागा लागल. मग शेतकऱ्यालाच काय असं बाकीच्या तर घरपोच जागा आहे. आपल्या वाशिम जिल्ह्यात नगर अध्यक्ष निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री येऊ शकते, तर मग शेतकऱ्यासाठी असे काही मुद्दे काहून नाही घेऊ शकत की यायला शेतकऱ्याला ही वस्तू भेटत नाही तर ताबडतोब याव, ही वस्तू द्याव, असे काहीतरी योजना आणाव. आणि लवकरात लवकर चांगले आता येणाऱ्या हिवाळी अधिवेशन आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा चांगल्या प्रकारे जे हमी भाव ठरवा लागले ते हमी भाव जास्त घ्याव. आपले खासदार असतील, आमदार असतील, यानं हिवाळी अधिवेशनामध्ये वाशिमच्या सर्व मेन मुद्दे शेतकऱ्याचे मांडाव, नाहीतर नुसते मतापुरते येतात आणि चुपचाप बसतात. बस एकूणच शेतकऱ्यांच्या जे दिलेल्या घोषणा जे काही आश्वासन दिले त्याची पूर्तता करावी अशी मागणी आहे. दादा काय तुम्हाला काय वाटतंय सरकारने दिलेल्या 8,500 रुपये प्रति हेक्टर म्हणजे शेतकऱ्याचा सोयाबीनचे हे बी निघलं नाही तरी खर्च बी निघाला. सरकारला एकच विनंती आहे
शेतकऱ्याचा प्रत्येक मालाला भाव द्या. आज सरकारची सोयाबीन खरेदी 53 रुपये आहे, पण सरकार सोयाबीन सध्या 43 रुपये झाले. तेच शेतकऱ्याला लॉस होत आहे. प्रत्येक सोयाबीन असो, तूर असो, हरभरा असो, प्रत्येक मालाला हमी भाव एवढीच सरकारकडून शेतकऱ्याला अपेक्षा आहे. बस. एकूणच कर्जमाफी असेल, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव असेल, खताचा प्रश्न असेल, मिळालेली नुकसानीची जी मदत आहे ती दिलेल्या घोषणेप्रमाणे असेल किंवा जी काही मदत असेल ती पुन्हा द्यावी अशी मागणी या शेतकऱ्याकडून होत आहे. उद्याच्या हिवाळी अधिवेशनात तरी हे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा वाशिमचे शेतकरी करतात. मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.